नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज मी बनवणार आहे पनीर लबाबदार, हॉटेलसारखी सेम। तर सगळ्यात पहिलं तर मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात मोठ्या आकाराचे 2 कांदे असे रफली कट करून ते फ्राय करून घेतलेले आहे। त्यानंतर 3 मोठ्या आकाराचे टमाटर घेतलेले आहेत, ते टाकलेले आहेत। हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, बेडगी मिरची टाकलेली, कोथिंबीरीच्या काड्या टाकलेल्या आहेत, काजू मगज हे टाकून व्यवस्थित असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला ग्रेव्हीसाठी पाहिजे। आता थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, परत त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर परतलं की परत त्याच्यात हळद मीठ टाकायची आहे आणि परत व्यवस्थित परतून घ्यायचे। तेलामध्ये व्यवस्थित शिजलं की मग आपल्याला त्याच्यात पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे, कारण असं केल्याने ना ग्रेव्ही एकदम स्मूथ होते, त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे। तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून शिजायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत हे शिजते, तोपर्यंत मी पनीरचे तुकडे करून घेणार आहे। आता इथं मी 300 ग्राम एवढं पनीर घेतलेलं आहे। तर मी ना असे तुकडे केलेले आहेत, पाहू शकता। असे जरा जाडसरच तुकडे करायचे, कारण त्या पनीरच्या भाजीमध्ये ना मस्त लागतात असे जाडसर केलेले तुकडे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी सगळे पनीरचे तुकडे केलेले आणि साईडला आहे ना कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर एकदम बारीक कापून ठेवलेला आहे। तर आता इथं ग्रेव्हीचं बघा थोडंसं शिजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये ना थोडेसे गरम मसाले ॲड करून घेऊया आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायची आहे। तर पाहू शकता 1.5 चम्मच एवढा मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता टाकलेला आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 3 इलायची टाकलेल्या आहेत। बस एवढाच गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला। तर हे मस्त असं फ्राय झालेलं आहे, पाणी पण सगळं आटलेलं आहे। आता आपल्याला याला ताटात काढून ना थंड करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथं ताटामध्ये काढून घेते मी। तोपर्यंत त्याच कढईमध्ये आता आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथं तेल टाकलेलं आहे आणि आता ते पनीर आपण जे कट करून टाकले होते ना ते फ्राय करून घ्यायचं आहे। तर पनीर फ्राय झाले, थोडेसे असं खालीवर करायचं, नंतर त्याच्यात थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। असं केल्याने कसं पनीरमध्ये मीठ वगैरे मसाला मस्त असं मुरतो आणि भाजीमध्ये ते पनीर टाकल्यावरती आहे ना छान लागतं पनीर। तर बघा इथं मीठ टाकून घेतलेलं आहे मी। आता थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि परत एकदा फ्राय करणार आणि त्याला ताटामध्ये काढून घेणार आहे। तर इथं ताटामध्ये सगळं असं काढून घेते। आता त्याच कढईमध्ये आपल्याला जिऱ्याची फोडणी मारायची आहे आणि जे कांदा आणि टोमॅटो कापून ठेवला होता ना तो टाकून फ्राय करायचा आहे। आपल्याला आता ही भाजी बनवायला घ्यायची आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि मस्त असं तेलामध्ये परतून घेणार आहे। तोपर्यंत आपल्याला ती थंड झाले ग्रेव्हीचं सगळं सामान, तर आपल्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता हे सगळं थंड झालेलं आहे। आता मिक्सरमध्ये काढायचं आहे आपल्याला आणि मस्त एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथं बघा इथं पेस्ट बनवलेली आहे। आता मी एका मोठ्या चाळणीच्या साहाय्याने आहे ना ही ग्रेव्ही पूर्ण चाळून घेणार आहे, कारण ना हॉटेलमध्ये असंच करतात। हे पनीर लबाबदार करायचं असेल ना तर असं एकदम स्मूथ अशी ग्रेव्ही असते त्यांची। तुम्ही कधी खाल्ला असाल तुम्ही, एवढी स्मूथ ग्रेव्ही असते ना ती ह्याच कारणाने ग्रेव्ही स्मूथ बनते, कारण ते लोक मिक्सरमध्ये वाटून घेतात, नंतर त्याला एका चाळणीच्या साहाय्याने पूर्ण ग्रेव्ही असं चाळून घेतात। आता आपल्याला ती ग्रेव्ही सगळी मिक्स करून घेतलेली, थोडा वेळ परतून घेतलेला आहे आणि आपल्याला हवं तेवढं पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आहे। आणि आता इथं पनीर फ्राय केलेले ते पण टाकायचे आहेत, व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। पाहू शकता किती मस्त अशी स्मूथ ग्रेव्ही पण दिसते आणि कलर तर काय भारी आलेला आहे। मी असे 2-3 तुकडे ना पनीरचे साईडला ठेवले होते, असे थोडेसे असे हाताने क्रश करून आहे ना त्या ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहेत। असं केल्याने आहे ना खूप छान लागते भाजी, टेस्टला पण खूप चांगलं लागतं। वरून थोडंसं बटर टाकलेलं आहे। आता ही भाजी 1-5 मिनिट आपल्याला शिजून द्यायची आहे। 5 मिनिटानंतर खोलून बघायचं, मस्त अशी भाजी झालेली तयार। त्याच्यावरसून आहे ना कस्तुरी मेथी टाकायची आहे
आणि मस्त आपली भाजी तयार झाली होती. पाहू शकता किती सुंदर असं दिसतंय बघा. आता थोडीशी कस्तुरी मेथी मी आहे ना फ्राय केली होती, ती त्याच्यावरती अशी हाताने क्रश करून टाकणार आहे. आणि थोडीशी साखर पण टाकायची, मी विसरली, पहिलंच टाकायला पाहिजे होते, नंतर विसरली होती म्हणून नंतर टाकलेला आहे. कारण जो ग्रेव्हीमध्ये आंबटपणा वगैरे असतो ना तो सगळा बॅलन्स होतो, त्यासाठी थोडी चिमूटभर साखर टाकायची. तर बघा इथं मी कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे. आता इथं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे हे सगळं. तर बघा इथं एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी भाजी सगळी काढून घेणार आहे. आपल्याला थोडी पण वेस्ट नाही करायची, सगळं पुसून घ्यायची आहे. तर इथं बघा भाजी काढलेली आहे. परत थोडंसं वरून मी सजवण्यासाठी थोडंसं पनीर टाकलेलं आहे, कस्तुरी मेथीची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की पनीर लबाबदार तुम्ही हॉटेलमध्ये कधी खाल्लात आहे का? खाऊन तुम्ही घरी बनवून ट्राय करा, खूप छान भाजी होते, नक्की ट्राय करा. चला तर मग या खायला. बाय.